आज सांगली जिल्ह्यातल्या सगळ्यांना आणि खास करून कडेगाव तालुक्यातल्या सगळ्यांना माहित आहे की आमची राजकीय सुरुवात जी झाली माझी ती ह्या तालुक्यातनं झाली। ह्या तालुक्यातल्या गावातनं सुरुवात। मी विश्वित कदम त्या ठिकाणी प्रचारला आलो होतो। 98-99 ची गोष्ट होती। अगदी कवळं वय आमचं सगळ्यांचं होतं आणि त्या परिस्थितीत भाषण कसं करायचं हे जर आम्ही कुठनं शिकलो असलो तर ते शिकलोय तुमच्या कडेगावच्या मातीतून। आणि म्हणून मी सांगतो की ह्या मातीत गुण आहेत की कदम साहेब ह्या ठिकाणी घडले, ह्या मातीत गुण आहेत की यशवंतराव चव्हाण साहेब ह्या ठिकाणी घडले आणि ह्या मातीत गुण आहेत की तुम्ही आम्हाला सुद्धा भाषण करायला ह्या ठिकाणी शिकवलात। त्यामुळे तुमच्या निमित्तानं ह्या कडेगावच्या मातीच्या गुणातनं आम्ही घडलो आणि म्हणून तुमच्या पुढे काय खूप लांब लचक भाषण करायची मला गरज वाटत नाही। मात्र ह्या ठिकाणी जे तेलंगणाचे खासदार रेवंत अण्णांबरोबर आलेले आहेत ते त्यांची माझी ओळख काही एका वर्षापूर्वी विश्वित कदमांनी करून दिली होती। त्यावेळी मी सुद्धा पदावर नव्हतो, ते सुद्धा पदावर नव्हते आणि आमच्या दोघांची ओळख करून दिली। हे माझे मित्र, हे माझे मित्र। आम्ही म्हणलो चला आपण दोघं विश्वित कदमांचे मित्र। आणि 6 महिने झाले आणि दोघं ते राज्यसभेत खासदार म्हणून आले आणि मला लोकसभेला खासदार म्हणून आणलं। तेलंगणा कुठे, सांगली कुठे, असं भारतभर एक जाळं विणले विश्वित कदमांनी। त्यांच्या संबंधातनं, त्यांच्या मैत्रीतनं। नेतृत्व गुण काय असतो की आपल्यासाठी जीव देणारे लोक तयार करणं। या मतदारसंघात मी पाहिलेलं आहे की कदम साहेबांनी जी माणसं तयार केली, त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं तयार केली, तशीच विश्वित कदमांनी आज भारतभर माणसं तयार केली। आणि त्यामुळे तुम्ही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा, तुम्ही पलूस कडेगाव म्हटला तर विश्वित कदमांच्या मतदारसंघातलं, डॉक्टर पतंगराव कदमांच्या मतदारसंघातला तुम्ही आलाय म्हणून तुम्हाला मान मिळतो। ही कमाई ह्या तालुक्यासाठी, तुमच्या तालुक्याची ह्या सुपुत्राला निर्माण करून दिलेली आहे। घरी बसून सुद्धा सगळेच आश्चर्यचकित करायचे की घरी बसून प्रत्यक्ष कुठल्याही व्यासपीठावर न आणता लाखाच्या पुढच्या लीडनं खासदार निवडून आणणारा नेता हा विश्वित कदम आहे। आमच्यात खूप संघर्ष झाला, आमच्या चुका झाल्या, आम्ही गोंधळ घातला। मात्र मन एवढं मोठं, मी फक्त मला असं वाटायचं कदम साहेबांचंच मन मोठं आहे, पण ते काय रक्तातनं का विश्वित कदमांच्यात आलेलं। एवढा मोठा मनाचा नेता की त्याग केला, कुणालाही पुढं करता आलं असतं पण त्यांनी म्हटलं की नाही, हे वसंतदादा घर आपल्या सोबत आपण कायम ठेवलं पाहिजे, आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी मला पुढं केलं। ही आमची जी एकी झाली आहे ही तुम्हाला आवडली आहे ना? मग ही एकी राहिली पाहिजे। विश्वित कदमांच्या पाठी वसंतदादांना मानणारा ह्या राज्यातला प्रत्येक व्यक्ती आता त्यांना नेता मानू लागलाय, कारण आम्ही सगळ्यांना सांगितलेलं की आपल्या सर्वांचे नेते आता विश्वित कदम आहे। मग त्यांचे नेते, त्यांचे मित्र आता वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री होत चाललेले आहेत। आता आपली वेळ आलेली की आपल्या माणसाला सुद्धा आपण ह्या राज्याचं मुख्यमंत्री करायचं। हो वेळ लागेल, पण मी तुम्हाला मागच्या म्हणलो टप्पे आहेत। पहिल्यांदा निवडून आले आमदार, दुसऱ्यांदा निवडून आले राज्यमंत्री, आता तिसऱ्यांदा निवडून आल्यावर आणि चौथ्यांदा निवडून आल्यावर हे ठरलेला प्रवास आहे। आपण आमदार निवडून देत नाहीये, आपण नेता निवडून देतोय। आणि ह्या उलट विरोधकातला माणूस म्हणतोय अधूनमधून काय ते बडबडतोय, तुम्हाला असं वाटते 2.5 वर्ष आपल्या विरोधात जो उमेदवार आहे 2.5 वर्ष ह्या जिल्हा परिषद, सांगलीच्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता। 2.5 वर्ष लाल दिव्याचा गाडीचा मान होता। 2.5 वर्ष काय वाटेल ते करता आलं असतं ह्या तालुक्यासाठी। काय केलं? पुढे सांगतो मला संधी द्या, मला एक संधी द्या, दिली ना संधी। 2.5 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं, काय दिवे लावलेत, काय काम करू शकला सामान्य लोकांसाठी। 6.5 वर्ष हा व्यक्ती जिल्ह्यातली शिखर बँक असलेली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा व्हाईस चेअरमन म्हणून त्या ठिकाणी बसला होता। 6.5 वर्ष, 6.5 वर्ष किती सामान्यांची कामं केली, किती तुमच्या तालुक्यात नवीन नवीन शाखा आल्या, किती मोठ्या इंडस्ट्री आल्या तुमच्या तालुक्यात,
अहो जिल्हा बँकेचं व्हाईस चेअरमन पण एवढं मोठं पद होतं, काय आणलं तुमच्यासाठी? ह्यांना काय दिलं नाही असं नाही. आम्ही सुद्धा एकदा आमच्या दूध संघाचे संचालक म्हणून घेतलं, जाऊ दे वडील आमच्या जवळ होते, साधा माणूस होता म्हणून आम्ही सुद्धा एकदा संचालक घेतलं. आमच्याच चेअरमन पदाला आमचेच संचालक पळवून न्यायचा प्रयत्न केला. उगीच मोहन शेठ दादा 2 संचालक घेऊन आलं म्हणून त्यावेळी राहिलं, नाही तर गोंधळच करत होता. हे पाळण्यातच पाय दिसतात तशी परिस्थिती आहे. तेव्हापासून असं आहे. लोकसभेला एकदमच उड्या मारू लागलं, त्यांना घर एक ठेवता आलं नाही. आता काय, मी तासगाव तालुक्यात जाऊन सांगितलं, आता हे खासदारचं आमदारांचं ग्रामपंचायत, आता ह्याला ग्रामपंचायत तू लढ ते बी सांगता येत नाही, कारण ह्याला लोकसभेला एवढा प्रचार करून काकाचा ग्रामपंचायत कडेपूरला पण लीड देता आला नाही. काकाला कडेपुरात पण मागेच होता. ह्याला घर एक ठेवता आलं नाही. ज्या चुलत भावाने ह्याच्यावर एवढे वर्ष काम केलं, तो चुलत भाव तर तुझ्यावर हाय का बघ म्हणावं. हा त्याच्यावरच उलटायला तयार आहे. आणि जो सख्या भावाचा, चुलत भावाचा, चुलत्याचा झाला नाही, तो जनतेचा होऊ शकेल का? कधी इथं जातोय, कधी त्याला पकडतोय. आता त्यांनी जरा निवांत बसावं. माझा सल्ला आहे, अजून वेळ गेली नाही. इलेक्शन मध्ये आबरू जाणार आहे. जी नोटाला 20,000 मतं पडलेली ना, त्याच्या पलीकडे लई मतं काय पडतील असं मला वाटत नाही. अजूनही आबरू वाचवून घ्यावी आणि बाळासाहेबांना सांगावं, पाठिंबा मी तुम्हाला देतोय, कारण तू दिला काय नाही दिला काय, लय तुला ह्यातनं काय मिळायचं नाही. कारण कष्टानं उभं केलेत ही माणसं. ह्या कदम कुटुंबियाने कष्टातनं घरचा प्रत्येक व्यक्ती राबतो, काम करतो, लोकांपर्यंत पोहोचतो. तुमच्या स्वार्थासाठी इथं राजकारण होत नाही, संस्था बुडवायचं राजकारण होत नाही. आता येणार तुमच्याकडे 4 नोकऱ्या दाखवतो म्हणणार, मी पुढे देणार आहे, मी उद्योग उभे करणार आहे. परम मी भाषण ऐकलं, एवढे नोकऱ्या लावायच्या पेक्षा आपण 10 माणसं उभी करूया जे 10 नोकऱ्या लावतील. अरे तुला संधी होती ना, 6 वर्ष जिल्हा बँक असताना सुद्धा संधी होती, का संस्था उभ्या केला नाहीस? तर अशा प्रवृत्तीला आपण दिसलं पाहिजे. मला खूप बोलायचं आणि मला बोलायची आवडच आहे, आणि तुम्हीच बोलायला शिकवलंय, मात्र वेळ कमी आहे. अण्णांना अजून पलूस तालुक्यात पण जायचं आहे. पण ही निवडणूक का महत्वाची आहे? कारण ही निवडणूक भारताला दिशा देणारी निवडणूक आहे. ह्या निवडणुकीत तुम्हाला दाखवायचं आहे की विश्वजित कदमाच्या पाठीशी ठामपणे हा पूर्ण मतदारसंघ राहिलेला आहे. त्याला बोलायला काय नसलं, मग राज्याचे सोडून राष्ट्राची, देशाची भाषा करतो. लोकसभेच्या निवडणूक ह्याचा मोदीचा करिश्मा वापरायचा प्रयत्न केला, तिथं चालला नाही, आता राज्यात प्रयत्न करायला. रोज कुठलं तरी पेपरला वाचतो, काहीतरी पुस्तकं काढतो, दिल्लीतनं आलेले, म्हणतो ही स्कीम मी आणली, ती आणली. बाबाला काय माहितच नसते, काय बी बोलत बसते. आता म्हणतो 1500 रुपये ह्यांनी दिले, जणू काहीच्या खिशातले द्यायला लागले. बोलायला काय नसलं तर असलं काय ते मुद्दे काढायचे. कुठली स्कीम निघाली शासनाची, त्याचं पत्र काढायला म्हटलं हे आम्ही आणलं, आणि ते आलंय तिथून गोव्यातनं मुख्यमंत्री. अहो गोवा राज्य किती, एक जिल्हा बी नाही आमच्या तेलंगणाचा, एक जिल्हा बी नाही. आणि ते मुख्यमंत्री तिथून बाहेर निघून आम्हाला सांगायला मी बदला घ्यायला आलोय. ते उगीच बाळासाहेब तुम्ही त्याला अर्धवट मारून सोडलं, पुढच्या वेळी काही शिल्लक ठेवायचं कारण नाही. पुढच्या वेळी ह्या पलूस कडेगाव तालुक्यातली, ह्या सांगली जिल्ह्याची लोक त्या प्रमोद सावंतना दाखवणार आहेत की ह्या कदम घराण्याची, ह्या सांगली जिल्ह्याच्या लोकांची ताकद काय आहे. अहो फक्त 5 दिवस विश्वित कदम गेलं तर हा घायला आला, लाखाने निवडून गेला, 300 मतांवर निवडून आलाय, आणि हा आपल्याला राजकारण सांगायला इथे आलेला आहे. ह्या पुढच्या काळात विश्वित कदमासारखं नेतृत्व हे पुढे करायचा निर्णय ह्या काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. रेवंत अण्णांसारखा तरुण कार्यकर्ता ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने पुढे केला. मागच्या वेळेला खासदार म्हणून ते त्या ठिकाणी निवडून गेले होते. ह्या वेळेला गावोगावी जाऊन त्यांनी ती पदयात्रा काढली, लोकांपर्यंत पोहोचले, आणि त्यातनं एक मोठं वादळ त्यांनी तेलंगणात तयार केलं. लोक म्हणते संपली काँग्रेस, संपली काँग्रेस. काँग्रेस संपत नाही. काँग्रेस प्रत्येकाच्या मनात आहे, काँग्रेस प्रत्येकाच्या रक्तात आहे.
त्यामुळे सहजासहजी काँग्रेस, ती पूर्ण काँग्रेस उभा करायचं काम हे तेलंगणातनं सुरू झालं. पुढे आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा तुम्हाला ते रेवंत अण्णांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुढे आलेली पाहायला मिळणार आहे. आणि त्याच पद्धतीने विश्वित कदमाने सुद्धा ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत एक मोठी पदयात्रा काढली. प्रत्येक गावापर्यंत पोहोचले, प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचले, लोकांच्या काय अडचणी त्या समजून घेतल्या. असा नेता पुढे न्यायची जबाबदारी ही तुमच्या आमच्यावर आलेली आहे. तुम्ही त्यांच्या घरची लोक आहात. हा तुमचा भाऊ आहे, हा तुमचा मुलगा आहे. ह्या माणसाला, आपल्या भावाला, आपल्या नेत्याला आपण पुढे न्यायचं असेल तर कुठेतरी घासून पुसून निवडणूक करून चालणार नाही. ही निवडणूक ठासूनच झाली पाहिजे. आणि 2 लाख हे ह्या वेळेला आपण पार करायचंच, या महाराष्ट्राला दाखवून देऊया. मोठी मोठी लोक इथे येऊन बोलून काय उपयोग नाही. जनसामान्यातनं विश्वित कदम आज घुसलेले आहेत. त्यामुळे जनसामान्यांची आवाज विश्वित कदमांना ह्या ठिकाणी एक नंबरचा माणूस, एक नंबरचा उमेदवार, एक नंबरला नाव असलेला उमेदवार, हात चिन्ह हे घरोघरी कदम साहेबांनी पोहोचवलेलं आहे. हे घरोघरी विश्वित कदमांनी पोहोचवलेलं आहे. त्यांच्या सोबत तुम्ही सगळ्यांनी राहावं ही तुम्हाला ह्या ठिकाणी विनंती करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. नमस्कार. धन्यवाद खासदार साहेब. आणि आता यानंतर येत आहेत आपल्या सर्वांच्या समोर ज्यांच्या प्रत्येक पावलात आहे जीत, तेच आहेत खरे पलूस कडेगावचे